नमस्कार, मी दीपाली डीकेज क्रिएटिव्ह कुकिंगमध्ये सर्वांचे खूप स्वागत। आता थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे विकायला येतात, तर आज आपण आवळ्यापासून आवळा कँडी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहे आणि यासाठी आपल्याला आवळे फ्रेश घ्यायचे आहेत। आपण इथे बघू शकता, मी मोठे मोठे आवळे घेतलेले आहे चांगले। आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा आपण काचेचाही डबा घेऊ शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण आपण रात्रभर ते 24 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत। मी आता इथे डब्यामध्ये भरून 24 तास ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे। चोवीस तासांनंतर काढले आहेत आवळे मी बाहेर, एकदम टणक असे झालेले आहेत। आता ते नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत असेच ठेवायचे। नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आता आपण त्याचं साल काढून घ्यायची। मी इथे पिलर घेतलेला आहे, त्याने सर्व साल काढून घेणार आहे। सहज हाताने निघत असली तर ती तशी काढून घेतली तरी चालते। अशा पद्धतीने सर्व आवळ्यांची साल आता काढून घेतलेली आहे मी। आता साल काढून घेतली की आवळ्यांना थोडीशी वाफ द्यायची आहे। आपल्याला ते पूर्णतः उकडायचे नाहीये, थोडीच वाफ द्यायची आहे 5 मिनिटांसाठी, 5 ते 10 मिनिटं जास्त मंद गॅसवर। साल काढल्यामुळे कँडी काळी पडणार नाही आपली। आता मी इथे वाफायला ठेवलेले आहे, 10 मिनिटं वाफ देणार आहे। दहा मिनिटं झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि झाकण काढून थंड होऊ द्यायचे। थंड झाले की आपण त्याच्या फोडी करून घ्यायच्या, पटकन निघतात आणि नाही निघाला तर मग थोडे आपण चाकूच्या साहाय्याने पण काढू शकता, कारण आपण ते पूर्ण उकडलेलं नाहीये म्हणून थोडं चाकूने काढून घ्यायचं। अशा पद्धतीने पूर्ण मी काढून घेतलेले आहे आवळे। आता प्लास्टिकच्या डब्यामध्ये 3 वाट्या साखर मी इथे घेतलेली आहे।
त्यामध्ये आपल्याला फोडी टाकायच्या आवळ्याच्या पूर्ण आणि मिक्स करून साखरेमध्ये तीन दिवसांसाठी 2 ते 3 दिवसांसाठी असंच ठेवायचं आहे झाकून किंवा वरून कपडा टाकून ठेवायचा। तसं हे आवळा खाणं हा शरीरासाठी उपयोगी आहे। आवळा खाल्ल्यामुळं केसांचं आरोग्य चांगलं राहतं, केसांची मुळं पक्की होतात, केस वाढण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते। याकरता आवळा रोज खाल्ला पाहिजे। तो तुम्ही कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता। आवळा कँडी खा, आवळा सरबत प्या किंवा आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता। असे आवळ्याचे बरेचसे फायदे आहेत। आता 3 दिवसांनंतर मी आवळे काढून घेणार आहे। मी आधी 2 दिवस त्याला मिक्स करून ठेवलेलं आहे, फक्त हलवून द्यायचं थोडं थोडं आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला ते आता काढून घ्यायचे। चाळणीत टाकून सर्व पाणी त्याचं काढून पूर्ण कोरडे होईपर्यंत पूर्ण पाणी त्याचं खाली निथरून गेलेलं आहे। आता आपल्याला फोडी सुकट ठेवायचे आहे सर्व। अशा मी सर्व 2 ताटांमध्ये काढून घेतले आहे, 2-3 ताटांमध्ये आणि सुकट ठेवणार आहे। आता हे आपल्याला 2-3 दिवस सुकवायचे आहे। घरातही सुकवू शकता किंवा ऊन असेल तर उन्हातही चालेल। आणि जे खालचं पाणी निघालेलं आहे आवळ्याचं ते आपण बाटलीत भरून आवळ्याचं सरबत म्हणून उपयोग करू शकतो त्याचा, तेही आपलं वाया जात नाही पाणी अजिबात। 3 दिवस मी आता आवळे सुकवून घेतलेले आहे। आपण इथे बघू शकता छान कोरडे झालेले आहे आणि रसरशीत असे झालेले आहेत, एकदम कडकही झालेले नाहीत। त्यामध्ये आता 2 चमचे आपण पिठी साखर टाकून मिक्स करणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून आपण 6 महिन्यापर्यंत ही कँडी वापरू शकतो, खराब होणार नाही। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। मस्त अशी विकतच्या सारखी आपण दुकानातून आणतो तशी आवळा कँडी घरच्या घरी तयार केलेली आहे। तुम्हीही नक्की एकदा घरी करून बघा। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।